आजोबांची कवळी नाही हो, आमच्या शाळेला सुट्टी पडली ये. पण मम्मीला मात्र काळजीच पडली. तिचा चेहरा पण पडला, कारण तिला माझे पराक्रम माहिती आहेत ना. ती मला म्हणतेच, मोठेपणी तुझी बायको तुला पतीऐवजी उचापती म्हणेल. गेल्या सुट्टी पडल्या मीच विहिरीत पडलो. डोळे मिटून धृतराष्ट्र खेळत होतो. विहिरीच्या कट्ट्यावर चढलो आणि धृतराष्ट्र मागात पडला. पप्पाने मात्र लगेच डाय मारली, नाहीतर मीच डायलो असतो. डायरीत लिहून ठेवला तो दिवस. वाचलो बाबा. लोक भेटायला आले आणि चहा पिऊन गेले. कसा वाचलास कोणी विचारले नाही. कसा पडला कोणी विचारले नाही. कसा वाचलास ते विचारत होते. काही लोक असतात एक कर्कोचा पण आला होता. महामुख्याध्यापक कोचरे करो, उंच आणि बारीक आहे ना, म्हणून कर्कोचा कोचावर बसले. म्हणाले, झापा बोलाच्या जीवाला, एक उंटा एक आहे ना, म्हणजे 3-4 असेल का विहिरीत ढकलायचं काय. वा सर. टोपे बायकण आल्या होत्या. म्हणाल्या, डबा बाळगून जावं बाळा. डबा बाळल्यावर कोणी बुडत नाही. मी म्हटलं, मॅडम मला कुठे माहिती होतं की मी बुडणार आहे. 10वीला नापास झाल्यावर डबा वाटली घेऊनच फिरणार आहे. काळजी करू नका. काळजी तर मला त्या बाईंचीच वाटते. सारख्या कविता करते. सारखं त्यांचं डोकं दुखतं फिरतं, त्यातलंच ते. तुम्ही त्या म्हशीची कविता वाचली नसेल तर वाचला. 4-5 संपादकांनी ती म्हैस परत पाठवली. सुटले विचारले, आमची सुटका नाही. आम्हाला वर्गात ती ऐकावीच नाही. म्हणून त्या म्हशीची 2 ओळी तुम्ही ऐकाल. म्हैस व्याली छान किती रेडकू, खरवस खाऊन फिरकी घेऊन नाचत सुटली पावसातून. खरतर ते खरवस विकतून मीच नर्वस झालो. शेजारच्या रेडकर मावशींना बाळ झालं म्हणून मी चुकून छान किती रेडकू म्हणालो. कवितेच्या मनावर असेच परिणाम होता. माझ्या मम्मीच्या मनावर राष्ट्रभाषेचे भीषण परिणाम झाले. काल एका मैत्रिणीला लोणच्याची कृती फोनवर सांगत होती. ऐसा करत चंचला, काही बारीक कापो, वही डाला, बाद में दाल में मसाले में डुबा के ऊपर तेल डालने का. लीला, अच्छा लाल भड़क होता है ना. मेरे पति तो सारखं बोल, और दो बाद में मम्मीची कृती कुछ और दो, हे भयंकर लोणचं नको असे बोलत असतात. मी तर नुसताच सगळ्या म्हणून खाल खात होतो. माझं हिंदी मस्त आहे. आजीचा खोकला बरा झाला. मी लगेच म्हणालो, नानी तू मच्छी कशी हो गई. नानी म्हणते, यादभर वायातपणा करायचा. क्रिकेट खेळताना आजोबांच्या ब्लॉकच्या 3 काचा मीच पडलेल्या. आता दुसरं गण पाहायला पाहिजे. एकालाच किती खर्च करायचा. उलट सगळी सुट्टी धमाल करण्यात जाणार आहे. मस्ती आमचा हक्कच आहे. आम्ही तो कधीच मिळवलाय. वाटल्याना दोस्तांना द्या तर टाळी. धन्यवाद.